नमस्कार मित्रांनो, मी विजय जाधव तुमचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय। तर व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आपण कुठं चाललोय ते। आपण चाललोय बाईकवरती गणपतीपुळेला, पुण्यापासून गणपतीपुळे वाया उमरज, चिपळूण, संगमेश्वर, नंतरनी रत्नागिरी, म्हणजेच आपलं गणपतीपुळे। तर माझ्यासोबत माझा मित्र आहे विशाल म्हणून, आणि आपण चाललो आहे सिटी 100 वरती। त्याचा लुक तुम्हाला एकदा दाखवतो मी। गाडीचा लुक तर तुम्ही पाहिला असेल। आता ही गाडी आपल्यासोबत गणपतीपुळेपासून घरी रिटर्न येण्यासाठी सुद्धा हीच गाडी असणार आहे आपल्याला। सो आपण पुढचा प्रवास याच गाडीवरती करणार आहोत। तर आपण भेटूया मग पुढच्या प्रवासामध्ये। तर मंडळी, आपल्याला जायचं आहे अजून 245 किलोमीटर। आता आपण कव्हर केलेलं आहे 72 किलोमीटर्स। खांबटके घाटापासून आता परत आपल्या प्रवासाला सुरुवात होत आहे। तर भेटूया आपल्या प्रवासामध्ये, पुढे बघत राहा। ओके। नमस्कार मंडळी, आपण आता पोचलो आहे साताऱ्यामध्ये। पाऊस पडत असल्यामुळे आपण साईडला थांबलेलो आहे। तर भाईने मारली आहे 114 किलोमीटर त्यांनी ड्रायव्हिंग केली आहे, टू व्हीलर। सो आता उरले आहेत 200 किलोमीटर उरलेले आहेत। टोटल आपल्या पुण्यापासून ते गणपतीपुळेचं अंतर 315 किलोमीटर आहे। तर आता उरलेले 200 किलोमीटर मी कव्हर करेल। सो तुम्ही पुढचा प्रवास तुम्ही कंटिन्यू बघत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर नंतर नाही करा। तर भेटूया पुढच्या प्रवासात। मित्रांनो, याला म्हणतात डस्ट फेस म्हणतात, म्हणजे आपण असं चेहऱ्याला लावून गाडी चालू शकतो। याच्याने आपल्याला डोळ्यांचा त्रास नाही होणार आणि आपला चेहरा व्यवस्थित राहील। सो याचा अनुभव खूप चांगला आहे, सगळ्यांनी हे यूज करा। मी याचं काही प्रमोशन करत नाही, पण वापरण्यास हे एकदम सोयीस्कर आणि उत्तम वाटलं, त्या कारणामुळे मी तुम्हाला सुद्धा सांगतोय की हे तुम्ही यूज करा। याच्याने तुमचे डोळे आणि चेहरा एकदम व्यवस्थित राहील। अभी गाडी तुम्हाला भाई चलाएगा, काय वाटतंय मित्रांनो? तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही मला, बट आता आम्ही पाऊस थांबलेला आहे, तर प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करतोय। सो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला खूप मजा येईल।
गुड मॉर्निंग मित्रांनो. तर वाजले आहेत 5. आम्ही पोचलो आहे चिपळूणमध्ये. 235 किंवा 240 किलोमीटरची रनिंग झालेली आहे पूर्णपणे. आता फक्त राहिले आहेत 75 किलोमीटर राहिलेले आहेत. तर 75 किलोमीटर नंतरने आपलं डेस्टिनेशन येईल गणपतीपुळे. सो आता चहा घेऊया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. येताना वाटेत कुंभारले घाट लागला होता, पण त्या घाटात खूप काही बघायला भेटलं, पण शूट करता आलं नाही. खूप काही बघायला म्हणजे वेगवेगळे प्राणी दिसले, पण ते गाडी चालवत असल्यामुळं आपल्याला शूट करता काही आलं नाही. आणि पुढचा प्रवास तुम्ही कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो, गाडी चालवता चालवता सकाळ झालेली आहे आणि खरं सांगायला गेलं तर डुंगणाची खूप वाट लागलेली आहे. हे दुःख आमच्या दोघांना समजू शकतो. नमस्कार मित्रांनो. एवढं काबड कष्टानंतरने आपण पोचलेलो आहे गणपतीपुळेला. जो माझ्या मागं दिसतो तो तुम्हाला गणपतीपुळेचा बीच आहे तो. आणि इथं आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तुम्हाला दिसत नसेल मे बी. हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सो आता बघू यानंतरने कशा काय सुविधा वगैरे ते सगळं तुम्हाला दाखवण्यात येईल. कुठं काय फिरण्याची जागा आहे, कुठं रूम्स भेटतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्यात येतील. पहिला आपण बीचवर जाऊया, एक्सप्लोअर करूया. गणपतीपुळेच्या बीचवरती आलेलो आहे आपण. हा पूर्ण समुद्र आहे. लहान लहान मुलं खेळतात आहेत. सकाळचा सीन आहे असा. आणि या माझा मागं गणपतीपुळेचं मंदिर. मंडळी, ही रूम घेतलेली आहे आपण. आणि बार्गेनिंग करून आपल्याला 500 पर्यंत भेटलेली आहे रूम ही. इथं वॉशरूम आहे आणि 3 माणसांचा बेड आहे. सो अशा प्रकारचे तुम्हाला रूम इथं भेटतील. ठीक आहे. मित्रांनो, आपण आलेलो आहे आता गणपतीपुळ्याला. इथनं आपण आता दर्शन करायला जाऊ. आय थिंक आतमध्ये मोबाईल अलाउड नाही,
तर आतमधलं आपल्याला काही शूट करता येणार नाही. तो बाकीची माहिती मी बाहेर आल्यावरती तुम्हाला सांगेल. फ्रीमध्ये चप्पल देऊ शकता, चप्पल काढू शकता. इथंच काढू का चप्पल? इथं असे तुम्ही अशा प्रकारे स्वतःचे चप्पल इथं असे काढून देऊ शकता. मंडळी, गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आपलं. 5 ते 10 मिनिटात आपलं दर्शन झालेलं आहे. इतर वेळेस अर्धा ते 1 तास कमीत कमी दर्शनाला लागतो. मंदिराचे नक्षीकाम व बाप्पाची मूर्ती खूपच छान आहे. असं म्हणतात की हे मंदिर स्वयंभू आहे, म्हणजे स्वतः निर्मित झालेलं असेल. अबे साले, आपल्याला अजून त्याचा इतिहास नाही माहिती. आणि जो माझ्या मागं तुम्ही जो समुद्र बघताय, आवडलेला समुद्र, आता थोड्या वेळात तिथं जाऊ. समुद्रावरती जाऊन थोडेफार फोटोशूट किंवा क्लिप्स घेऊ. आणि त्यानंतरने आपण जाणार आहे एका लोकेशनला. त्या लोकेशनचं नाव आहे आरेवारे बीच. त्या बीचवरती खूप छान छान लोकेशन आहेत. असे म्हणतात की पूर्ण बीचपैकी सगळ्यात भारी बीच आरेवारे बीच आहे, अशी त्याची ओळख आहे. तर आपण बघूया ते बीच कसं आहे कसं नाही. तर भेटूया आपण आरेवारे बीचला. नमस्कार मंडळी, आम्ही आता चाललोय गणपतीपुळेवरनं आरेवारे बीचला. आरेवारे बीच हे गणपतीपुळेपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. सो आता आम्ही तिकडं निघालोय. तुम्ही बघू शकता. जाताना तुम्हाला काही सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो, त्या व्ह्यूचा तुम्ही आनंद घ्या. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहे आरे बीचला. आरे बीचचा हा व्ह्यू पॉइंट आहे. आणि बीचला जायचं असेल तर तुम्हाला घाटाच्या खाली जावं लागेल. समझ रहे हो? तिथून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसल. आणि हा जो दिसतोय तुम्हाला, हा घाटातला व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता घाटातला व्ह्यू. हा पूर्ण घाट व्ह्यू आहे. आरे बीचला जाण्यासाठी हा रस्ता उतरून समोरच्या ठिकाणी तुम्हाला जावे लागेल. आणि जर घाटातनं तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथं मी जिथं थांबलो आहे, म्हणजेच आरेच्या घाटामध्ये तुम्ही थांबू शकता. तिथनं तुम्ही व्ह्यू पॉईंटवरून समुद्राचा आनंद घेऊ शकता, व्ह्यूचा. सो अशा ठिकाणी मी तुम्हाला आरे बीच व आरे घाट व्ह्यू पॉईंट दाखवलेला आहे.
तर नमस्कार मंडळी, आपल्यासोबत हॉटेल आशीर्वादचे कार्यकर्ते सर आहेत. सरांचं नाव सुरेश सर आहे. तर त्यांनी हॉटेलचे थोडीफार इन्फॉर्मेशन सांगतील. तर आता आपल्या गणपतीपुळ्यामध्ये आशीर्वाद लॉज म्हणजे मंदिरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे वॉकेबल असं आपले एक होमस्टे म्हणजे एक आशीर्वाद लॉज आणि एक श्री किनारा असे 2 आपले लॉज आहेत. म्हणजे म्हणतात ना होमस्टेच म्हणजे ऑलरेडी जे पर्यटक आपले जे येतात त्यांना अगदीच घरच्यागत अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे सोयी आपण त्यांना अवेलेबल करून देतो. अच्छा. तर त्यांना अगदीच एक 10-15 लोक असतील तर त्यांची हॉल सिस्टीम पण आपल्याकडे आहे किंवा 6 बेडचा रूम आहे, 3 बेडचे आहेत, डबल बेडचे AC रूम पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ते पण हे रिजनेबल रेटमध्ये आपण त्यांना देतो. बरोबर. जे रेट्स आहेत ते कसं सीझन आणि ऑक्सिजनचा म्हणजे लेवलला आपण देतो. आता ऑक्सिजनचे जे रेट आहेत 500-600 रुपये असा मिनिमम ऑक्सिजनचा रेटने चालतो आणि सीझन वाईज जे रेट्स आहेत आपले ते 1000च्या रेंजमध्ये आसपास बरोबर होऊन जाते. असं तुम्हाला कसं वाटलं सर? हां, तेच मी सांगते. तुम्ही आपले रूम बघितले असताल. मला तरी पर्सनली विचारायला गेलं तर खूप चांगली होती सर्व्हिस. रूम पण क्लीन होते, वॉशरूम क्लीन होते. तर तुम्हाला कधी तुम्ही गणपतीपुळेमध्ये आलात तर आवर्जून ह्या आशीर्वाद लॉजला तुम्ही भेट द्या. गणपतीपुळेच्या कमानीपासून समोरच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती. तर दादाचा नंबर मी खाली देईलच. तर कोणी आलंच तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. नमस्कार मित्रांनो, आपण आता आहे गणपतीपुळेमध्ये आशीर्वाद हॉटेल आपल्या रूमच्या शेजारीच आहे. इथं आलो होतो चहासाठी, पण चहा संपला आहे. बाहेर खूप जोरात पाऊस असल्यामुळं इथं बसलो होतो. तर आता इथनं आपण चाललो आहे, परतीचा प्रवास सुरू होतो आहे आपला. पुण्याला चाललो आहे. येताना आपण आलो होतो उमराज मार्गे राधानगरी नंतरने कुंभर्ली घाट नंतरने चिपळूण नंतरने संगमेश्वर असं करत आपण गणपतीपुळ्याला आलो. तर आता इथनं आपण चाललोय डायरेक्ट चिपळूण नंतरने खेड मार्गे वरणला जाणार आहे आणि वरण नंतरने पुण्याला. तर आपण जाणार आहे पहिलं चिपळूणला जाणार आहे. चिपळूणला मैत्रिणीच्या घरी जेवण करणार आहे. त्यानंतरनी मग पुण्यासाठी प्रवास सुरू होईल आणि भेटूया एका नवीन भागामध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. ओके, तर भेटूया पुढच्या भागामध्ये.